घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला चंदा हाँ पानी दे वय उसाच्या गाडीचा हिशेब जो ठेवतो तो का नाही आला अजून? वहिनी साहेब सांगावा दाटला येतच असेल. ताईसाहेब रागू नका असं होतंय कधी मधी त्या सोडून म्हणजे तुम्ही असं सोडून देणाऱ्यातलं नाही म्हणा. बघा आल्या तो. राम रामजी बोलिवलं मला. वय आम्हाला सांगा उसाच्या गाड्यांचा हिशेब तुम्हीच ठेवता ना? होय. या आठवड्यात 2 गाड्या ऊस कमी गेलाय म्हण. कागद बघू. हे काय 40 गाड्या निघाल्या होत्या. इथं तर 38चीच नोंद दिसत्या. 2 गाड्या गेल्या कुठं का घरी नेल्या? मला माहित नाही जी. तुम्हाला नाही माहित? अहो मग कुणाला माहित? तुम्ही काम काय करता? हिशेब ठेवता का झोपा काढता? म्या झोपा काढत नाही. मग काय करता? 2 गाड्या कमी पोहोचत्यात आणि तुम्हाला माहित बी नाही. अहो मला जे सांगितले ते लिवलंय म्या. अरे वा, तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढंच करणे एवढे स्वामीनिष्ठ आहात काय तुम्ही? उद्या कुणी सांगितलं रंकाळ्यात उडी मारा, माराल? बऱ्या बोलानं सांगा, कोण ठेवतं तिथला हिशेब? कुणी सांगितलं असं लिवायला? राणादा ना. राणादा? राणा भाऊजींना हिशेब लिहता येतो? बरकत लिवतोय आणि राणादा बघत्यात. असं उद्यापासून हिशेब फक्त आम्ही बघणार. आणि उद्यापासून हितला ऊस तिथं झाला याद राखा. चला निघा निघा. राम राम. राम राम म्हणतात. येळ अनसंधी अजबात सोडू नये. बरकत. 222 223 224. राणा तालमीत कशाला आलती ती मास्तरीन?
अरा नुसता विषय काढल्यावर पडलास. काय भानगड आहे? वस्ताद कशाला काढता त्यांचा विषय? अरे वा मी नुसता विषय काढला. तू तर तिला इथं बोलवलीस तालमीत. नाही, मी नाही बोलवलं. त्यांच्या त्या आल्या आणि हे प्रकरण संपलंय. खरं सांगतोय ना? तालमीची आणखी तू हे बघ, एक डाव सोडतो, पण पुन्हा कानावर जरी आलं तरी गंडा काढून घेईन हातचा. सांगून ठेवतोय. अरे बरमचारी आहेस तू. नुसती बाईची सावली जरी अंगावर पडली तर बरमचारी सपलं समज. अरे कुस्तीचा सामना येतोय जवळ, त्याच्याकडे लक्ष दे. अरे समध्यांचं लक्ष आहे तुझ्यावर, तेव्हा आपलं लक्ष बिघडू द्यायचं नाही. भारी पडाल. जी वस्ताद. पोरी संघ बोलायचं नाही. हो बोलायचं सोडा, त्यांच्याकडे बघणार बी नाही. घे. का रे बरकत, उन्हातच आलास? अरे वा, बरकत आलास व्हय? अहो काय हे गोदाक्का, त्याला नुसतं पाणी काय देताय? अहो लय उन्हात ना आलाय त्यो, त्याला जरा उसाचा थंड रस द्या की प्याया. काय बरकत? नको वहिनी साहेब. नको का? आता वर तोंड करायला लाज वाटते? पर म्या काय केलं वहिनी साहेब? घ्या. यो आम्हालाच विचारतोय मी काय केलं म्हणून. 2 गाड्या ऊस कारखान्यात कमी पोचला, कुणाच्या सांगण्यावरून माल इकला. कुणी सांगितलं बरकत? बोल पटपट. नाही वहिनी साहेब, मेरे को कोणी नाही सांगितलं. कुणी नाही सांगितलं, मग तुझं तू इकला. बर, कुणाला इकला? कितीला इकला? अरे काय हे बरकत, तुला आणि तुझ्या अब्बूला या वाड्यानं पोचला आसपतूर. 4 नोटा काय दिसल्या, तू तर समध्या गोष्टी विसरलास की. आज ऊस इकला, उद्या ऊसाचं शेत इकशील. नाही जी, असं नाही होणार. म्या नाही ऐकला माल. मग कुणी इकला? कुणाच्या सांगण्यावरून केलंस हे? नाही, ह्यो असं सांगायचा नाही. चंदा, जा पोलिसांना बोलव. वहिनी साहेब, अहो पोलीस कशाला? मग काय करायचं आम्ही? हे बघ बरकत, तुझ्याकडे 2 रस्ते आहेत. एक तर जेल मध्ये जा, नाही तर शेतातलं घर सोड. मकान सोडून जायचं. पर म्या काय केले वहिनी साहेब? माझी काय गलती आहे? गलती? अरे तुझा अब्बू इमानानं चाकरी करत होता म्हणून शेतातलं घर दिलं तर त्याला राहाया. इमान संपलं, मकान संपलं. वहिनी साहेब, मी एक बोलू का? नग गोदाका, तुम्ही या समध्यामध्ये पडूच नका. नाही तसंही तुम्ही काय बोलणार आहे तर ठेवा हाय आमसनी. ही असली माणसं काहीतरी लिवत्यात आणि राणा भाऊजी मान हलवत्यात. अहो कसं कळत नाही गोदाक्का तुम्हाला? तुम्ही जर असंच वागणार असशीला तर तुमच्या इमानावर पण शंका घेतली जाईल, हे लक्षात ठेवा. तू काय ऊसाचा रस ही पतूर थांबणार आहेस? चल निघ. अहो पोरी संघ बोलायचं नाही.
बोलायला सोडा, त्यांच्याकडे बघणार बी नाही. अहो थांबा की, अहो मला तुमच्याशी बोलायचंय. अहो मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तुम्हाला आठवतंय तुम्ही परवा ऊस उचललात आणि नंतर बरकतनं त्याचे पैसे आणून दिले. पण आई म्हणत होती एवढ्या पैशाचं करायचं काय. आणि नेमके ना बाबा त्या दिवशी शहरात गेले होते. मग मी त्यांना फोन करून त्या पैशातून कम्प्युटर आणायला सांगितला, शाळेतल्या मुलांसाठी. तुम्हाला माहितीये शाळेतली मुलं इतकी खुश होती. हे सगळं तुमच्यामुळे झालं. थँक्यू. हे घ्या पेढे. अहो घ्या हो. भारी भारी पडाल. अबू उठ, काय को बसून राहिलाय तू? परत विचार कर बेटा, लई घाई करू नकोस. घाईच करायला पाहिजे अबू. राणा यायच्यात आपल्याला इथून निघायला पाहिजे. पण काय गो, राणाशी बोलून तर घे. अबू तुला माहित नाही, वाड्यात वहिनीसाहेब आल्यापासून समजत बिघडले. खोदाकाला पण कोण विचारत नाही. पण तू राणाला का नाही सांगत? राणा को हा? माझ्यावर चोरीचा आळ घेतला हे ऐकून एक घाव दोन तुकडे करील तो. नग आपल्यामुळे त्यांच्यात झगडा नग. आज रात्रीच आपण या गावाला खुदापिस करूया. ओय बरकत, ओय बरकत, बरकत, अरे आहेस कुठं? इथं आहेस होय? काय अबू? अरे मी तुला शेतावर शोधतोय. काय झालं? काय नाही. मग इथं काय करतोयस? शेतावर का नाही? तब्येत जरा खराब आहे. काय झालं? काय नाही, असंच अंग दुखतंय. मग मालिश करून देऊ का? नग बरं ऐक, माझ्या डोक्यात लई भारी आयडिया आली. आपण रविवारी शहरात जाऊ. होय किधर? अब्बू काय झालं? कुछ नाही, थोडी तब्येत बरी नाही. काय म्हणत होतीस तू? नाही म्हणलं, पेढं दिलंच करा ना दादाला कम्प्युटरचं ग. दिले की. अगं पण मला ना त्यांचं काही कळतच नाही. म्हणजे नजर वर करून बोलत नाही, नुसतेच मान हलवत राहतात आणि पळत राहतात. आता सुद्धा मध्येच मगाशी निघून गेले. अगं मग थांबवायचं की त्यासनी. आता त्यांना थांबवायला काय मी त्यांच्या मागे मागे पळत राहू का? चालते की. आता चांगलं माणूस मिळवायचं म्हणल्यावर पळावं की त्याच्या मागे थोडं. काय चाललंय ग तुझं? नाही एवढे असे वेगवेगळे विषय काढतेस, काही ठरतंय का काय? माझं सोड ग, तुझं सांग. तुझे बिहात करायचं काय पिवळं? वेडीच आहेस बाई. माझा काही लग्नाचा वगैरे विचार नाही आता. असं आहे वय? बरं मग एवढं तर सांग, कसा नवरा पाहिजे ग तुला? लय शिकलेला पाहिजे असेल ना? नाही, फार शिकलेलाच हवा असं काही नाही, पण माणूस म्हणून मात्र चांगला हवा, बाईचं मन कळणारा. असं आहे वय? मग राणा दादाशीच करतो लगीन. काय? होय, राणा दादाला गुराचं, ढोराचं, शेताचं, समद्यांचं मन कळतंय बघ. हा पर त्यो ब्रह्मचारी राहायचं म्हणतोय, त्याचं काय ते बघूय. काहीतरीच तुझं. हिथं आहेस होय तू? आणि हे काय बरकत कुठं आहे? त्याला बी बोलू, भाकरी आणल्या. मला भूक नाही.
भूक नसाय काय झालं? अरे दिस ढळाय आला. बोलू बरकतला बोलू. तो त्याच्या खोपटात आहे. बरकत, ए बरकत. नाही यायचा त्यो. तब्येत बरी नाही म्हणत होता. पण मला समजलं काहीतरी झालंय. गोदाक्का अबू बी जास्त बोलला नाही. कसं बोलतील बापल्या? का काय झालं? अरे त्यांच्या इमानदारीवरच संशय घेतला वाड्यावर. काय? होय राणा. उसाच्या 2 गाड्या कमी गेल्या कारखान्यावर म्हणून वहिनी साहेबांनी बरकतला वाड्यावर बोलवलं आणि लई विचारलं. पर का कोणास ठाऊ बरकतनं तोंडच नाही उघडलं. गोदाक्का अगं त्या 2 गाड्या मॅच पाठवल्या होत्या दुसरीकडं. बघ आणि बरकतला काय काय ऐकून घ्यावं लागलं. वहिनी साहेब म्हणल्या जमत नसेल तर घर सोडा. हा खरंच घर सोडून जातो का काय त्यो? वार मित्रा, दोस्ताला सोडून चालला. याला म्हणतात दोस्ती. कोण काय बोललं आणि तू दोस्ताला सोडून चालला? अरे जीवा भावाचा दोस्त म्हणा. राणा बोला इरीत उडी मार तर लगेच इरीत उडी मारणारा. राणा बोला सापाच्या बिळ्यात हात घाल तर न विचार करता हात घालणारा. आणि आता राणा काय बी बोलला नाही तरी बी तू राणाला सोडून चालला. अरे तू जरा जरी विचार केलास तुझ्या बिगर या राणाचं काय होईल? मरून जाईल र राणा. राणा पुन्हा असा विचार करू नकस. बोल गोदाक्का सांगते ते खरंय का? तुला खोली सोडायला सांगितलं? हाँ बेटा, सच बोलती है गोदाक्का. वाड्यावर आने के बाद ये सामान भरने लगा. आज रात्रीच्या एसटीनं जाऊया म्हणतोय. ए बरकत, असं काही केलंस तर हा राणा जीव देईल सांगून ठेवतो. तू थांब इथंच, मी वाड्यावर जाऊन येतो. नको राणा, राणा तू शांत हो. डोकं शांत ठेव. हे बघ जाऊ दे. इशे नका वाढू. वाढवू नका. तुला कोण काय बी बोलाल आणि हा राणा ऐकून गेली वाटलं तुला? गोदक्का तू थांब इथंच, मी आलोच. बसा. चंदा अगं पाणी दे. गोदाक्का दिसत नाहीत. अहो मी त्यांना सांगितलं होतं आज तुम्ही येणार आहेसा, पण त्या जेवण घेऊन शेतातच गेल्या. आणि माझा राणा कसा आहे? छान आहेत की, लई काळजी घेतात आमची. माझा राणा आहेच तसा. बरं इथं समजा व्यवस्थित आहे ना व? म्हणजे शेतावरची माणसं समजे ठीक आहेत ना? तसं समजा व्यवस्थित, पण मामांजी जरा एक घोळच झाला हो परवा. काय झालं? ते कारखान्यात जाणारा ऊस मधल्या मध्ये 2 गाड्या गायब असं ध्यानात आलं आमच्या. काय म्हणताय? अहो बघा, म्हणजे शेतातनं 40 गाड्या निघतात. हा, आणि कारखान्यात 38च पोचतात. 2 गाड्या मधल्या मध्ये गायब. कुणाचं काम आहे? हा, कुणाचं काम आहे? तू नुसतं सांग, गोळीच घालतो त्याला. सूरज शांत. तुम्ही असं बोलतासा म्हणून ते कामगार डोक्यावर बसलेत. त्यासनी जरब दाखवायच पाहिजे. नंदिता बोल, कोण आहे तो माणूस? माणूस लई जवळचा आहे बघा. तू नाव तर सांग, आत्ता बोलतो त्याच्याशी. त्या माणसाचं नाव आहे नंदिता.
आमची चूक झाली बघा मामांची. आम्हाला कळायला पाहिजे होतं. राणा भाऊजी घरची काळजी घेतात, शेताची काळजी घेतात, पण ते भोळं आहेत. त्यांना ही शेप कळत नाही. खरं तर या समद्यामध्ये आम्ही लक्ष द्यायला पाहिजे होतं. आम्ही या घरच्या सून होत, आमची जबाबदारी होती ती, पण नाही दिलं आम्ही लक्ष. आमची चूक झाली मामांची. जी काय असेल ती शिक्षा करा आम्हाला. आम्ही या चुकीचं प्रायश्चित्त घ्यायला तयार आहोत. 2 गाड्या ऊसाचं पैसे आम्ही भरू, नाहीतर आमचं मंगळसूत्र आम्ही घाण ठेवू. काय बोलताय सा वहिनी? राणा भाऊजी, अहो कारखान्यात ऊसाच्या 2 गाड्या कमी पोचल्या, ते कुणामुळं? आमच्यामुळंच नव्ह. अहो वहिनी, गाड्या मी पाठवतो, तर तुमचा काय दोष? ते काही नाही मामांजी, तुम्ही आम्हाला शिक्षा करा. आवाज समजी चूक माझी आहे. वहिनीची काय बी चूक नाही. जी काय शिक्षा द्यायची ती मला द्या.